आज आपण बनवणार आहोत पौष्टिक लाडू। तर त्याच्यासाठी कोणते कोणते जिन्नस लागतात ते आधी आपण बघूयात। तर इथे मी घेतलेले आहे खोबरं, वाळलं खोबरं अगदी मिक्सर मध्ये बारीक करून मी त्याची अगदी पूड अशी करून घेतलेली आहे। अगदी बारीक केलेला आहे मी, जेणेकरून लहान मुलांना ते चावेल आणि खाता येईल अशा पद्धतीने। त्याच्यानंतर इथे मी घेतलेले आहे खारीक आणि खारीकची पूड, त्याची सुद्धा अगदी बारीक करून घेतलेली आहे खारीकची पूड। त्याच्यानंतर इथे आहेत अक्रोड। आता हे अक्रोड अख्खे आहेत आणि ते मी इथे मिक्सर मध्ये बारीक करूनच घेणार आहे। त्याच्यानंतर मनुके आहेत, जे लहान मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा अगदी आवडतातच। इथे मी काळे मनुके घेतलेले आहेत। त्याच्यानंतर काजू घेतलेले आहेत, तर काजूची सुद्धा आपण पूड करूनच घेणार आहोत। त्याच्यानंतर इथे घेतले आहे बदाम आणि बदामाची सुद्धा पूडच करणार आहोत आपण बारीक अशी मिक्सर मध्ये। त्याच्यानंतर इथे आपण घेतलेले आहेत अंजीर, ते ऑप्शनल आहेत, तुम्हाला जर आवडत नसतील तर नाही घातलं तरी चालेल, पण ह्याचे थोडेसे असे बारीक बारीक तुकडे करून खूप छान लागतात म्हणून तेही मी घालणार आहे। त्याच्यानंतर इथे आहे गुळ, तो गुळ अगदी फोडून किंवा खिसून घेतला तर चालेल। त्याच्यानंतर पूर्ण 1 कप किंवा 1 माप मी तर तूप घेतलेलं आहे, ते तूप गरम करून घ्यायचं आहे आपण। तर एवढ्या सगळ्या साहित्यामध्ये आपण पौष्टिक लाडू बनवणार आहोत। त्याच्यानंतर इथे मोठी परात किंवा ताट आपण घ्यायचं आहे। इथे मी परात घेतलेली आहे, तर त्याच्यामध्ये सगळं जे मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं। आधी घातलेलं आहे मी खोबरं, त्याच्यानंतर खारीक पूड जी आपण केलेली आहे ती पूर्णपणे खारीक पूड त्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि अगदी मिक्स करून घ्यायचं, अगदी एकजीव असं करून घ्यायचं। त्याच्यानंतर इथे मी बदामाची पूड जी आहे ती घालणार आहे। त्याच्यानंतर काजूची पूड घातलेली आहे मी, काजू सुद्धा मिक्सर मध्ये बारीक करूनच घेतलेला आहे। त्याच्यानंतर जे अक्रोड होतं ते सुद्धा बारीक करून मी घातलेलं आहे त्याच्यामध्ये। ते सगळं अगदी मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर मनुके घालणार आहोत आपण, ते मनुके अख्खेच घालायचे आहेत आणि जे अंजीर आहे ते सुद्धा बारीक अगदी छोटे छोटे तुकडे घालून घालायचे आहेत, त्याच्यामध्ये करून घालायचे आहेत। तर इथे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत। त्याच्यानंतर पूर्ण शेवटी आपण जे गुळ आहे, किसलेला गुळ तो घालून घ्यायचा। खिसून घ्या किंवा फोडून घ्या, कोणताही किंवा गुळाची पावडर जरी आणून तुम्ही याच्यामध्ये घातलीत तरी खूप छान लागतं। इथे खारीक जे आहे ते गोडच असतं आधीपासून, त्यामुळे गुळाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं। जर तुम्हाला जास्तच गोड आवडत असेल तर गुळ जास्त घातलात तरी चालेल। थंडीच्या दिवसात हे पौष्टिक लाडू आपल्या तब्येतीला खूप चांगले असतात। लहान मुलांसाठी सुद्धा हे खूप पौष्टिक आणि अगदी आवडीनं खातात ही मुलं। गुळ सुद्धा मी ते फोडून आणि थोडासा किसून घेतलेला आहे आणि तो सुद्धा मिक्स करायचा आहे।
सगळं मिक्स झाल्यानंतर जे आपण तूप घेतलं होतं ते अगदी कडक गरम करून घ्यायचं, जेणेकरून ते जे आपण गूळ घातलेलं आहे ते थोडंसं मिक्स होईल आणि मऊ पडेल अशा पद्धतीने. आणि थोडं थोडं जे तूप आहे ते घालून सगळं मिश्रण जे पॅटर्न आपण केलेलं आहे ते मळून घ्यायचं छानपैकी. अगदी थोडं थोडं तूप घालत घालत ते मळून घ्यायचं. तर इथे बघू शकताय मिश्रण थोडंसं पडलेलं आहे आणि त्याचे लाडू वळतायत का ते आधी आपण बघूया. जर लाडू जर वळत नसतील तर ते सगळं पॅटर्न थोडंसं कढईमध्ये जर आपण गरम केलं तर त्यातले जे गूळ आहे तो थोडासा मऊ होतो आणि लाडू पटकन वळले जातात. पण आता काही गरज लागत नाही कारण आपण गरम तूप त्याच्यामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे गूळ ऑलरेडी मऊ झालेला आहे. तर तुम्ही बघू शकताय अगदी इझिली त्याचे लाडू पडत आहेत. तर आता मी एक लाडू तुम्हाला करून दाखवते. तर तुम्ही बघू शकताय लाडू तयार होत आहेत आणि मी आता सगळे लाडू बनवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आजची रेसिपी होती. कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गाईज. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट रेसिपी घेऊन. थँक्यू.